नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगरदऱ्यातल्या गोष्टी. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आलोय. आजची गोष्ट आहे एक सासू सुनांची. दोन सासू सुना होत्या आणि त्यांचे भांडणं लागली. भांडणं पण असे लागले की घरातला आवाज बाहेर गल्लीत घुमायला लागला आणि शेजारी पाजारी पण कान टवकारून उभे राहिले. वाह, आता तर भांडण बघायची मजाच आहे. शेजारी पाजारी कशाला असतात? कुणी जेवत असलं आणि भांडण लागलं तरी ते हातातला घास टाकून भांडण बघायला जातात. कारण त्यांना माहिती जेवण कधीही करता येईल, पण भांडण पुन्हा लागणार नाही. त्यासाठी शेजारी पाजारी आतुर झाले सासू सुनेचं भांडण पाहायला. आणि मग काय, थोडा वेळ भांडण झालं. शेजारी घरात बी जाता येईना, बाहेर बी पक्का ऐकू येईना. म्हणून काही वेळाने भांडण थांबलं आणि सून घराच्या बाहेर गेली. लगेच एक शेजारी तिथं आली आणि म्हणाली, अगं तुझी सासू म्हणजे कुत्रीपेक्षा बेकार आहे. आणि तू जर अशी गपगप राहिलीस, तिला भिवून राहिलीस, तर तुझं जगणं ह्या घरात कठीण आहे. तेवढ्यात सून म्हणाली, जिच्यासोबत मी भांडण खेळले ना, ती माझी सासू आहे. आज भांडण, उद्या माया करीन. आमच्या भांडणामध्ये तुम्हाला बोलण्याची काही गरज नाही. शेजारीन म्हणाली, अगं बाई, मी तुझ्या भल्यासाठी सांगते. सून म्हणाली, तुम्ही भल्यासाठी सांगतात का वाईटासाठी सांगतात हे मला सगळं कळतंय, पण तुम्हाला एवढी इंटरेस्ट आमच्या भांडणात घ्यायची काही गरज नाही. मग शेजारणीचा मूड हात झाला. ती पुटपुटत आपल्या घरी गेली. आणि नंतर सून घरी आली आणि सासूला हकीकत सांगितली की एक शेजारीन बाई असं म्हणाली की तुझं जगणं मुश्किल होईल, तुझी सासू कुत्रीपेक्षा वाईट आहे. आणि मी त्याला म्हणाले, तुला आमच्या मध्ये बोलायची काही गरज नाही. भांडणं आज आमचे होतील आणि उद्या आम्ही गोडीने राहू. असं म्हणलं की सासूचा राग सगळा शांतच झाला आणि तिने तिला मिठी मारली. म्हणाली, वाह, खास माझी सून. भांडण झालं तरी बाहेरचेच ऐकत नाही, खेळली तरी माझ्या सोबतच खेळती. ह्यातच मला खात्री पटली की माझी सून मला कधीही सांभाळीन, असं सासूला वाटलं. तसं मित्रांनो, सासू असल, सून असल, बाप असल, लेक असल, भाऊ असल, भाऊ असल, घरातलं भांडण बाहेर गेलं की घर संपलं. जोपर्यंत घरातली भांडणं घरातच मिटतात, शांत होतात, लागतात, याला म्हणायचं घर. तर मित्रांनो, आजची छोटीशी गोष्ट कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा. आणि भेटू उद्याच्याला एका नवीन डोंगरदऱ्याच्या गोष्टीत. तोपर्यंत नमस्कार. आणि एकदा लोकेशन बघा, मी कुठे येतो गोष्टी बनवाय. हे पहा लोकेशन आहे का मस्तपैकी. आता बघितलं ना लोकेशन, मग चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.